प्रेझेंटेशन दिलं होतं. त्याच्यामध्ये काय करतोय, तालुकास्तरीय सगळे अधिकारी म्हणजे तहसीलदार, BDO, सगळे 18-19 अधिकारी असतात तालुकास्तरीय. ते सगळे अधिकारी मग आठवड्यातून एक दिवस म्हणजे बुधवार किंवा गुरुवार एक गाव निवडायचं आणि त्या गावामध्ये जाऊन मुक्काम करायचा, जेणेकरून संध्याकाळी लवकर जायचं 6 वाजता आणि तिथं मिटिंग घ्यायची, लोक जमवायची, त्यांचे विषय प्रश्न समजून घ्यायचे आणि शक्य असेल तर ते त्या दिवशी मार्गी लावायचे आणि त्या दिवशी मुक्काम करायचा गावामध्ये. कारण काय होतं, जनरली आपले अधिकारी गावात जात नाहीत, मुक्काम तर कधीच करत नाही. आणि GADने एक नॉर्म्स काढलाय की त्याच्यामध्ये मान्य जिल्हाधिकाऱ्यांना महिन्यामध्ये 4 मुक्काम आहेत, कंपल्सरी आहेत, त्यांच्या टूर डायरीमध्येच मुक्काम आहेत. मग तसंच तहसीलदार प्रांतांना सुद्धा मुक्काम कंपल्सरी आहेत, परंतु आतापर्यंत कुणीच केले नव्हते. मग ह्याचं आपण एक नाविन्यपूर्ण प्रेझेंटेशन बनवलंय आणि त्याला नाव दिलंय महिन्यातून किती दिवस राहणार आहे? महिन्यातून आठवड्यातून एकदा असे महिन्यातून 4. मग त्याने असं टाइम टेबल बनवलंय आणि मग ते सगळे तालुकास्तरीय अधिकारी जाऊन मुक्काम करणार आणि त्याच्यामध्ये जे काही अर्ज येतील त्याला आपण एक सॉफ्टवेअर बनवलंय. ते अर्ज आलेले त्या सॉफ्टवेअरमध्ये नोंदवायचे, त्याला एक टोकन येणार, टोकन ID येणार आणि ते टोकन ID वरून त्याच्यावरती QR कोड एक जनरेट होणार. मग तो त्या माणसाकडे पण जाणार, अर्जदाराकडं, आणि तो आपल्याकडे राहणार. मग तो QR कोड स्कॅन केला की त्याला तो ट्रॅकिंग होणार की माझा अर्ज कुठे आहे, म्हणजे माझा प्रोसेसमध्ये आहे का, कुठल्या टप्प्यावर आहे. आणि दर 15 दिवसांनी प्रांतसाहेब त्याचा आढावा घेणार आणि त्या आलेल्या अर्जांवरती 1 महिन्यानंतर कलेक्टर साहेब स्वतः आढावा घेणार, म्हणजे आम्ही इथं आढावा घेणार. त्याचं